सरपंच हत्या प्रकरणी या 6 जणांना अटक करण्यात आली असून वाल्मिक कराडला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। पैठणमधील या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे सुद्धा सामील झालेले। पैठण शहरातील कावसाणकर मैदानामधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धडकलाय। आम्ही आतापर्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे यंत्रणेवर। त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते चांगल्या पद्धतीने केलंय, पण आता त्याचा वेग आहे तपासाचा तो वाढवला पाहिजे। त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे। हुंडाला बोलायचं नाही, जातीला बोललो, धनगराला बोललो, दलित मुस्लिमाला, वंजाऱ्याला। तुम्ही जातीकडे काय नाही, तुम्ही ना तुमचं पाप झाकवायचं काम तुम्ही करायला लागलात, ते झाकत नसतं। आता त्यांना आणखीन बी त्यांचं पोट भरलं नाही धनंजय मुंडेचं। एक खून त्याला पोट भरलं नाही, त्याचं एक खून केला तरी त्याचं आणखीन पोट भरलं नाही। आणखीन लोकांना आंदोलन करायला होतं, तो खोलात चाललाय, त्याच्या लक्षात येत नाहीये तो खोलात चाललाय आणखीन धनंजय मुंडे।